नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी पेपर क्रमांक 6 समकालीन नागरी समस्या या पेपरमधला स्थलांतर हा घटक आपण शिकणार आहोत. त्यावर आपण चर्चा करणार आहोत. स्थलांतर म्हणजे नेमकं काय, स्थलांतरास कोणकोणती कारणे कारणीभूत असतात, स्थलांतराचे प्रकार कोणते आहेत, या संदर्भात आपण सविस्तर अशी आपण चर्चा करणार आहोत. तर मित्रहो, आपण पाहतो की औद्योगिक क्रांतीनंतर जेव्हा औद्योगिक क्रांती झाली, त्या औद्योगिक क्रांतीच्या नंतर जगभरामध्ये जवळपास सर्वच देशांमध्ये कोणत्या ना कोणत्या प्रकारे स्थलांतराचं प्रमाण हे वाढलेलं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे जवळपास सर्व देशामध्ये जे काही नागरीकरण आहेत, त्या नागरीकरणाच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे. आधुनिक काळामध्ये जी काही नवनवीन शहरे जशी निर्माण झाली, तसेच काही नगरांचे रूपांतरण महानगरामध्ये सुद्धा झालेले आपल्याला पाहायला मिळते. जगभरात कोट्यावधी लोकसंख्या असलेली महानगरे निर्माण झालेली आहेत. उदाहरणार्थ जर घ्यायचं ठरलं तर आपल्याला माहिती असलेली जी काही शहरं आहेत, महानगरं आहेत, त्यामध्ये न्यूयॉर्क आपण म्हणू शकतो, टोकियो घेऊ शकतो, पॅरिस घेऊ शकतो, मुंबई घेऊ शकतो, कोलकाता घेऊ शकतो. असे अनेक महानगरची नावे आपल्याला या ठिकाणी घेता येऊ शकतात. आता ह्या शहरांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा ही शहरं केवळ विकसित नसून लोकसंख्या दृष्ट्या प्रचंड मोठे स्वरूप असलेली ही शहरं आहेत. त्यामुळे नागरी मूळ लोकसंख्या जरी सातत्याने वाढत असली तरीसुद्धा खऱ्या अर्थाने शहराच्या लोकसंख्येत प्रचंड प्रमाणामध्ये वाढ होत आहे. ती लोकसंख्या स्थलांतरामुळे नगरांच्या वाढत्या लोकसंख्येची अपरिहार्यता जरी असली तरी वाढत्या लोकसंख्येमुळे नगरात भीषण स्वरूपाच्या समस्या देखील निर्माण झालेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या दोन्ही दृष्टिकोनातून स्थलांतर किंवा याचा जेव्हा आपण असा प्रकारे विचार करतो तेव्हा आपल्याला असं लक्षात घ्यावं लागतं, स्थलांतर प्रक्रियेचे अध्ययन करणं किती आवश्यक आहे. म्हणजे स्थलांतर ही अतिशय महत्त्वाची संकल्पना आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकते. आता स्थलांतर जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्याला असं लक्षात घ्यावं लागतं की स्थलांतर ही एक काय लोकसंख्यात्मक घटक आहे. जसं जनन लोकसंख्याशास्त्रामध्ये आपण बघितलं, जनन असेल, मर्त्यता असेल आणि लोकसंख्या असेल, या तिन्ही घटकामुळे लोकसंख्येवर प्रभाव पडत असतो. तर त्यापैकी जनन आणि मर्त्यता ह्या जे दोन संकल्पना आहेत, या संकल्पना जैविक स्वरूपाच्या आहेत. परंतु स्थलांतर ही जी काही संकल्पना आहेत, ही संकल्पना एक लोकसंख्यात्मक घटकावर आधारलेली आहे. आणि स्थलांतर हे प्राचीन काळापासूनच प्रवृत्ती राहिलेली आहेत. स्थलांतराची एक प्रकारची काय प्रवृत्ती आहेत. प्राचीन काळात जसं मी म्हटलं की प्राचीन काळापासूनच मानव स्थलांतर प्रवृत्ती ही वाढलेली आहे. म्हणजे आपल्याला असं लक्षात घेता येऊ शकतं की प्राचीन काळापासून मानवी समूह विविध कारणांमुळे स्थलांतरित होत असतो किंवा होत आहे असं सुद्धा आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मग त्यामध्ये काय की अन्नासाठी असेल, म्हणजे आपला उदरनिर्वाह ज्या ठिकाणी भागवता येईल त्या ठिकाणी आपण काय करणे, स्थलांतर करणे. त्यानंतर भूकंप असेल, महापूर असेल, त्याचबरोबर जिज्ञासा असेल, त्याचबरोबर इतर काही बाबी असतील. या बाबींमुळे किंवा या घटकांमुळे खऱ्या अर्थाने स्थलांतर हे प्राचीन काळापासून होत आहेत. आणि आधुनिक काळामध्ये स्थलांतराचं प्रमाण किंवा स्थलांतराची जी प्रक्रिया आहे, या प्रक्रियेचा वेग खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतो.
तर जसं स्थलांतर ही लोकसंख्यात्मक घटक आहेत आणि प्राचीन काळापासूनच मानव स्थलांतराची कृत्य आहेत आणि त्याची वेगवेगळी कारणे सुद्धा आहेत. पण प्राचीन काळी आपण जर बघितलं तर उदरनिर्वाह असेल, भूकंप असेल, महापूर असेल किंवा आधुनिक काळाचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आधुनिक काळामध्ये वेगवेगळी कारणे सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतात. तर त्या कारणांचा आपल्याला पुढे जाऊन सविस्तर असा चर्चा त्यावर करायची आहे. त्यानंतर स्थलांतराच्या बाबतीतील महत्त्वपूर्ण तीन बाबी आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यायच्या. त्यामध्ये काय? अंतर. आता अंतर आपण ज्याला काही डिस्टन्स म्हणतो, की आपण जे काही स्थलांतर करतो ते स्थलांतर करत असताना आपण ज्या ठिकाणाहून स्थलांतरित होतो आणि ज्या ठिकाणी स्थलांतर करतो त्या दोघांमधलं डिस्टन्स किती आहे हे सुद्धा स्थलांतराच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. त्यानंतर उद्देश. आपण जे काही स्थलांतर करतो त्याच्या पाठीमागे आपला नेमका उद्देश कोणता आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर कालखंड. जेव्हा आपण स्थलांतर करतो किंवा स्थलांतरित होतो तेव्हा त्या स्थलांतर झाल्यानंतरचा आपला कालखंड हा घटकसुद्धा विचारात घ्यावा लागतो. पण जसं की आपण पाहतो की जवळपास आपण ग्रामीण भागातून कॉलेजमध्ये येतात आणि कॉलेजमधून पुन्हा आपल्या घरी जातात. तर अशा प्रकारचे काही स्थलांतर आहेत हे आपल्याला स्थलांतर म्हणता येणार नाही. कारण यामुळे ज्या ठिकाणी आपण जातो त्या ठिकाणी ज्या ठिकाणाहून आपण जातो त्या ठिकाणी लोकसंख्येवर किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या प्रभाव त्या ठिकाणी पडत नाही किंवा कोणतीही समस्या त्या ठिकाणी निर्माण होत नाहीत. परंतु हेच अंतर आणि त्या अंतरानंतर जो काही उद्देश आहे तो उद्देश आणि त्यानंतर जो काही कालखंड आहे तो कालखंड म्हणजे आपण किती कालावधीसाठी त्या ठिकाणी स्थायिक होणार आहोत या अर्थाने आपला कालखंड या ठिकाणी लक्षात घ्यायचा. म्हणून जेव्हा आपण शिक्षणासाठी किंवा नोकरीच्या निमित्ताने जेव्हा आपण घराबाहेर जातो किंवा आपल्या गावातून दुसऱ्या शहरामध्ये असेल किंवा प्रदेशामध्ये असेल तेव्हा त्या ठिकाणी आपलं अंतरसुद्धा महत्त्वाचं आहे, त्या ठिकाणी आपला उद्देशसुद्धा महत्त्वाचा असतो आणि आपला त्या ठिकाणी कालखंडसुद्धा महत्त्वाचा असतो. हे या जे काही तीन बाबी आहेत या तीन बाबी स्थलांतराच्या बाबतीत महत्त्वपूर्ण आहेत असं सुद्धा आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतं. त्यानंतर नेमकं स्थलांतर म्हणजे काय? तर आपण बघितलं की स्थलांतरामुळे किंवा लोकसंख्या प्रभावित होते. आधुनिक काळामध्ये नगरामध्ये अनेक प्रकारच्या समस्यासुद्धा निर्माण झालेल्या आहेत किंवा नवनवीन समस्या निर्माण होत असतात. त्याला कारणीभूत असं स्थलांतर हा घटक आपण जबाबदार धरलेला आहे. तर नेमकं स्थलांतर म्हणजे काय हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. तर आपल्याला या ठिकाणी जे विचारवंत आहेत त्या विचारवंतांनी ह्या ठिकाणी स्थलांतराची व्याख्या सांगितलेली आहे. तर त्यामध्ये केनेथ ओ कोमेयर यांनी स्थलांतराची व्याख्या केलेली आहे. ते असे म्हणतात, एका भौगोलिक किंवा राजकीय भूप्रदेशातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय भूप्रदेशात दीर्घकालीन वास्तव्याच्या उद्देशाने जाणाऱ्या व्यक्ती किंवा गटाच्या क्रियेस स्थलांतर असे संबोधले जाते. म्हणजे बघा, ही जेव्हा आपण व्याख्या पाहतो तेव्हा आपल्याला या ठिकाणी लक्षात घ्यावं लागतं की एका भौगोलिक किंवा राजकीय भूप्रदेशातून दुसऱ्या भौगोलिक किंवा राजकीय भूप्रदेशामध्ये दीर्घकालीन वास्तव्याच्या उद्देशाने जाणाऱ्या व्यक्ती किंवा गटाच्या क्रियेस स्थलांतर असे संबोधलेले आहेत. म्हणजे ज्या ठिकाणून आपण जातो तो भूप्रदेश सोडून दुसऱ्या भूप्रदेशामध्ये भौगोलिक प्रदेशामध्ये सुद्धा बदल होणं अपेक्षित आहेत आणि राजकीय भूप्रदेशसुद्धा त्या ठिकाणी तितकाच महत्त्वाचा आहे. आणि आपण त्या ठिकाणी दीर्घकालीन वास्तव्याच्या उद्देशाने म्हणजे दीर्घकालीन वास्तव्य करण्यासाठी जाणार आहोत असा जो व्यक्ती असेल किंवा व्यक्तींचा गट असेल अशी जेव्हा तो क्रिया करतो तेव्हा त्या क्रियेस आपल्याला स्थलांतर असं म्हणता येऊ शकतो. त्यानंतर दुसरी आपल्याला व्याख्या लक्षात घेता येऊ शकते डॉक्टर एस सी दुबे काय म्हणतात की स्थलांतर ही परिवर्तनाची अशी सामाजिक प्रक्रिया
आहे की ज्याद्वारे लोकसंख्येचे अंतर्गमन व बहिर्गमन होते. म्हणजे बघा, स्थलांतर ही एक परिवर्तनाची प्रक्रिया आहे. सामाजिक प्रक्रियेची काय, सामाजिक प्रक्रिया आहे परिवर्तनाची, की ज्याद्वारे लोकसंख्या येते आणि लोकसंख्या जाते. अशा प्रकारे स्थलांतराची व्याख्या S.C. दुबे यांनी सांगितली आहे. स्थलांतर ही परिवर्तनाची अशी सामाजिक प्रक्रिया आहे ज्याद्वारे लोकसंख्येचे अंतर्गमन व बहिर्गमन होते. त्यानंतर लोकसंख्या शास्त्रज्ञांच्या दृष्टिकोनातून जर आपण व्याख्या बघितली तर ते असे म्हणतात, एका सीमाबद्ध घटक प्रदेशातील निवासस्थान सोडून, त्या प्रदेशातील सीमा प्रदेश सोडून दुसऱ्या सीमाबद्ध प्रदेशात दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जाणे होय. म्हणजे बघा, आपला जो भूभाग आहे, आपला जो प्रदेश आहे, तो प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशामध्ये दीर्घकालीन किंवा कायमस्वरूपी वास्तव्यासाठी जर आपण जात असेल तर त्या प्रक्रियेला लोकसंख्या शास्त्रज्ञांच्या मते स्थलांतर असे म्हणतात. म्हणजे स्थलांतर म्हणजे नेमकं काय, आपल्याला आपण ढोबळ मनाने म्हणतो की एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे, परंतु एक वैज्ञानिक दृष्टिकोनातून जेव्हा आपण स्थलांतर म्हणजे काय जेव्हा आपल्याला समजून घ्यायचं असेल, तेव्हा आपल्याला या व्याख्या आणि या व्याख्यावरून स्थलांतराचा अर्थ या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतो. तर ही जी स्थलांतराची प्रक्रिया आहे, या स्थलांतराच्या प्रक्रियेमुळे आज जी काही नगरं आहेत किंवा जी काही शहरं आहेत, त्या शहरातील लोकसंख्या प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आहेत. आणि जितक्या प्रमाणात लोकसंख्या त्या ठिकाणी वाढत जाते, तितक्याच प्रमाणामध्ये त्या ठिकाणी वेगवेगळ्या समस्यासुद्धा निर्माण होत जात असतात. परंतु असं जरी असलं तरीसुद्धा आधुनिक कालखंडामध्ये जसं मी सांगितलं की औद्योगिक क्रांतीनंतर स्थलांतराची जी प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये गती प्राप्त झाली आहेत. आणि ती गती प्राप्त झालेली असल्यामुळे आज शहरातील लोकसंख्यासुद्धा प्रचंड प्रमाणात वाढत चाललेली आपल्या लक्षात घेता येऊ शकते. तर याला आपण स्थलांतर असे या ठिकाणी म्हणू शकतो. तर मग स्थलांतराचा आपण या ठिकाणी अर्थ बघितला. त्यानंतर स्थलांतराचे नेमके कोणते प्रकार आहेत, स्थलांतराचे प्रकार बघितल्यानंतर त्या ठिकाणी स्थलांतरास कारणीभूत असणारे घटक कोणते आहेत. जसं मी सुरुवातीला सांगितलं की प्राचीन काळापासून ही स्थलांतराची प्रवृत्ती आहेत. त्यामध्ये मग सुरुवातीला अन्नासाठी असेल, नैसर्गिक संकटामुळे असेल, या कारणांमुळे स्थलांतर हे होत होतं. परंतु आधुनिक काळामध्ये जी काही स्थलांतर आहेत, त्या स्थलांतराची कारणेसुद्धा वेगवेगळी आपल्याला या ठिकाणी लक्षात घेता येऊ शकतात. त्या घटकांचासुद्धा आपल्याला या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, परंतु ते आपण नंतरच्या लेक्चरला या ठिकाणी त्यावर सविस्तर अशी चर्चा करणार आहोत. मला असं वाटतं की आपल्याला स्थलांतर म्हणजे काय ही संकल्पना या ठिकाणी समजलेली असेल असं मी समजतो. धन्यवाद.